हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कल्याणीज क्रिएशन। आज मी तुम्हाला डायरेक्ट केक बनवण्याची प्रोसिजर दाखवते आहे। बिकॉज हा केक बनवताना माझ्या डोक्यात कुठल्याही प्रकारची काहीही आयडिया नव्हती की मी आज कसा केक बनवू। कारण मला ही ऑर्डर माझी मुलगी जियाने सांगितली होती की एका काकांनी तुला अर्धा किलोचा केक बनवायला सांगितला, बट तो बड्डे बॉयसाठी आहे की बड्डे गर्लसाठी आहे किंवा ॲनिव्हर्सरी केक आहे याची माझ्या डोक्यात काहीही आयडिया नव्हती। म्हणून मला हा केक बनवताना खूप जास्त कन्फ्युजन होतं की मी नेमकं यावर डेकोरेशन तरी काय करू। बट मग माझ्या डोक्यात आयडिया आली की आज मी याच्यावर काहीतरी वेगळा प्रयोग करते, म्हणजे जो केक मी आजपर्यंत बनवलेला नव्हता असा काहीतरी थीम घेते किंवा अशा प्रकारचं काहीतरी डेकोरेशन करते। मग काय, लागली मी माझ्या कामाला आणि मी या ठिकाणी केकला आयसिंग करून घेते आहे। सगळ्यात आधी मी केकच्या 3 लेयर्स काढून घेतल्या नेहमीप्रमाणे। नंतर एक लेयरवर शुगर सिरप टाकून त्याला व्यवस्थित क्रीमने आयसिंग करून घेतली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्रीम व्यवस्थितपणे बीट झाली तरच आपला केकला प्रॉपर फिनिशिंग येते। यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगते आहे, जर तुम्हाला केक बनवायची हौस असेल किंवा आवड असेल किंवा तुम्हाला होममेड छोटीशी बेकरी किंवा केक शॉप टाकायचं असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचंच बीटर घ्या, जेणेकरून तुमची क्रीम व्यवस्थितपणे बीट होईल आणि आपल्या केकला व्यवस्थितपणे प्रॉपर फिनिशिंग देता येईल। अजून मला ही प्रॉपर फिनिशिंग जमत नाही, बट मी नेहमीप्रमाणे माझ्या केक बनवण्यात सुधारणा करते आहे आणि ती तुमच्या लक्षातही आली असेल माझ्या पहिल्या केकच्या व्हिडिओमध्ये आणि या केकच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला आहे। बट मी माझा स्क्रॅपर अजून चेंज केलं नाही, मी माझ्या ATM कार्डचाच वापर करते आहे, कारण हे माझं फेवरेट झालं आहे आणि माझ्या हातात नेहमी हेच स्क्रॅपर सापडतं, म्हणून मी यानेच केकला क्लीन व्यवस्थितपणे फिनिशिंग करते। अजूनही माझ्या डोक्यात काहीही आयडिया नव्हती। या ठिकाणी मी येलो कलरने केकला पूर्ण कव्हर करून घेतले आहे आणि व्हाईट कलरच्या क्रीमने अशा प्रकारचे रोज नोझलच्या साहाय्याने मी काहीतरी रोज बनवून घेतले आहेत। बट बड्डे गर्लचा असं मला अंदाज होता की हा केक बड्डे गर्लचा असेल, बट तो बड्डे बॉयचा निघाला। म्हणून मी 4 फ्लावर्स बनवून घेतले आणि ते काही अशा प्रकारे केकवर लावून घेतले, जेणेकरून मला केकवर नाव देखील टाकायला जमेल। या ठिकाणी बड्डे बॉयचं नाव सार्थक होतं, त्यामुळे मी या ठिकाणी या केकवर सार्थक नाव टाकून घेतले आहे। हे रोज माझे व्यवस्थितपणे सेट व्हावेत म्हणून मी त्यांच्यामध्ये देखील थोडीशी एका कोनमध्ये क्रीम टाकून त्यांना क्रीम लावून घेतले आहे। आणि सगळ्यात लास्टला मी केकला खाली बॉर्डर करते आहे। बॉर्डर करणे अगदी आपल्या मनावर असते, आपण बॉर्डर नाहीही केली तरीही चालेल, बट माझ्याकडे क्रीम उरलेली होती म्हणून मी या केकला बॉर्डर देखील करून घेतली। आणि डार्क चॉकलेट मेल्ट करून मी चॉकलेट मोल्डच्या मदतीने हे असं नाव बनवून घेतले आहे। ते नाव मी आता केकवर व्यवस्थितपणे लावून घेते, जेणेकरून माझा केक अधिक सुंदर होईल। मुलाचा बर्थडे आहे आणि लहान मुलांना चॉकलेट्स आवडतातच, म्हणून मी या ठिकाणी काहीतरी छोटंसं चॉकलेटचं डेकोरेशन देखील केलं। आणि माझे फ्लावर्स जरा जास्तच व्हाईट होते, त्यामुळे मी त्यांच्यावर शुगर बॉल्स टाकून त्यांना रंगीत बनवण्याचा प्रयत्न केला आणि माझा प्रयत्न थोडासा यशस्वी देखील झाला। या ठिकाणी माझ्या केकचं फायनल लुक काही या प्रकारे होतं। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अँड प्लीज सबस्क्राईब।